लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील स्वच्छ करावी मनाची पाटी हा लेख मी नागेश उलवळे मुंबई या ठिकाणी सादर करीत आहे। स्वच्छ करावी मनाची पाटी। अंतर्मनाला साथ द्यावी गैरसमज टाळण्यासाठी। अंतर्मनाला साथ द्यावी गैरसमज टाळण्यासाठी सुंदर चित्र रेखाटण्या पुन्हा स्वच्छ करावी मनाची पाटी, स्वच्छ करावी मनाची पाटी। समज आणि गैरसमज या दोन धाग्यांचं जाळं सातत्यानं माणसाभोवती असतं। गैरसमजाचं जाळं माणसाला गुरफटून टाकतं। त्याच्या विचारांना आणि पर्यायाने व्यक्तिमत्वाला काळवंडून टाकण्याचं काम हे गैरसमजाचे धागे करीत असतात। या धाग्यांची वीण अगदी दाट असते। एखादा धागा दूर करण्यात आपली फसगत झाली तर तो आणखीनच घट्ट झाला असे समजावा। अशा घट्ट झालेल्या गैरसमजाच्या विळख्यात अडकलेला माणूस तो सोडविण्यात आपली बरीच ताकद घालवीत राहतो। मग अशा वेळी हे गैरसमज त्याची पाठ सोडत नाहीत। एकामागून एक त्याच्या भोवती दत्त म्हणून हजर असतात। मुळातच हे गैरसमज मनात निर्माण होण्याची काही कारणे आहेत। ती म्हणजे गैरसमज ज्या व्यक्तीबद्दल झालेला असतो त्या व्यक्तीबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसणं। दुसरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलची खरी माहिती अर्थातच त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न न करणे। आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्याच विचारांनी तत्वांनी समोरच्याचं चित्र आपल्या मनात ठरवून टाकणं होय। यातील दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण आपल्याच मतांवर ठाम असणं, मग ती मतं चुकीची असली तरीही। मग अशातूनच गैरसमजाला बळकटी येते। ही गैरसमजाची बळकटी नात्याला मात्र कमकुवत बनवत असते। या गैरसमजाच्या धुक्यात मग हरवून जातो नात्यातला कधी काळचा ओलावा। हरवून जातात एकमेकांसाठी धावून आलेले क्षण। याच नात्यात कधी काळी कर्तव्य म्हणून केलेल्या गोष्टींचा उल्लेख उपकारांच्या यादीत होऊ लागतो। सहवास हाच सुखद क्षण मानणारी नातीही गैरसमजामुळे तोंडही न पाहण्याच्या शपथा घेऊ लागतात। म्हणजेच काय तर एकमेकांना जाणण्यासाठी नात्यात बांधली गेलेली माणसं गैरसमजाच्या भिंतीमुळे दुरावली जातात। मग अशा वेळी गैरसमजमधला गैर अर्थातच परका नको असलेला भाग काढून टाकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि हा गैर निघून गेला की उरतो फक्त नि फक्त समज म्हणजे जाणून घेणे। पण हे करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा होत नाही। नात्यांमध्ये काही चुकीचं घडत असेल, विचारांमध्ये अंतर पडत असेल, अशा वेळी काही गोष्टी मनामध्ये न ठेवता त्या लगेच पुसताही यायला हव्यात। अन्यथा त्या गोष्टी कधी संदर्भ सूचित परिवर्तित होतात कळतही नाही। लहानपणी पाटीवर चित्र काढत असताना अनेक वेळा गिरगुट्टा होत असे। त्यावेळी पाटीसोबत एक बोळ्याची डबी आवर्जून असायची। गिरगुट्ट्याने गच्च भरलेल्या पाटीवर काही क्षण बोळा फिरायचा आणि पाटी पुन्हा ताजीतवाणी व्हायची। अगदी काही झालंच नव्हतं अशा आविर्भावात आणि आम्हीही तयार असायचो पुन्हा नव्यानं चित्र काढायला तेवढ्याच आनंदानं। अगदी नात्यातही असंच घडायला हवं। अंतर्मनात प्रगल्भतेचा एक बोळा असाही हवा जो एका क्षणात साऱ्याच गैरसमजाच्या गिरगुट्ट्याला पुसून टाकेल, तेही कोणत्याही अटीशिवाय आणि ताजंतवानं करेल आम्हाला पुन्हा नव्यानं
नात्यांचं सुंदर चित्र रेखाटण्यासाठी, तेही कोणत्याही गैरसमजाशिवाय. हा लेख दैनिक लोकमतमध्ये दिनांक 10 मे 2017 रोजी पूर्व प्रकाशित करण्यात आलेला आहे. धन्यवाद.